नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीकडे शासनाचे दुर्लक्ष. 12 जानेवारीपर्यंत निर्णय नाही तर राज्यव्यापी आंदोलन. मराठा क्रांती मोर्चा अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा. मराठा क्रांती मोर्चा सिंदखेड राजा राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीकडे शासन व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिजाऊंच्या जन्मभूमीवर दरवर्षी लाखो भाविक येत असतानाही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे मोर्चाने नमूद केले. राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील यांनी सांगितले की जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी एकही आढावा बैठक न घेतल्याने शासनाची उदासीनता स्पष्ट होते. पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, पार्किंग, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण अभाव असून ही परिस्थिती सहन केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे सापडलेली 11व्या शतकातील भगवान विष्णू लक्ष्मीची प्राचीन मूर्ती ही अस्मितेचा प्रश्न असून जानेवारी 12 रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी ती दर्शनासाठी खुली करण्यात यावी. अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच ती खुली करेल, असा इशारा देण्यात आला. समृद्धी महामार्गावर राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबाई यांचा पुतळा तात्काळ उभारावा. तसेच मातृतीर्थच्या विकासासाठी मंजूर निधीचा हिशोब जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. श्रीमंतराजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील बंद CCTV तात्काळ सुरू करावेत व सुविधा नसताना सुरू असलेली तिकीट वसुली बंद करावी, अशीही मागणी करण्यात आली. 12 जानेवारी 2027 पर्यंत समृद्धी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पुतळे उभारण्यात आले नाहीत, तर मराठा क्रांती मोर्चाचे अधिकारी अनिल गायकवाड यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला. शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, निलेश देवरे, अतिश राजेश जाधव, गोविंद टेके, शिवा पुरंदरे, बाळासाहेब शेळके, दीपक किंगरे, संजय उगले, बाळासाहेब पाथरकर, निलेश देशमुख, बाबासाहेब पुरंदरे, दिगंबर शिंदे, देवडे पाटील, विठ्ठल चव्हाण, उत्तमराजे जाधव यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाड्यातील CCTV बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला सांगतो दर्शनाला आलेल्या लोकांकडून चिठ्ठ्या फाडून वर्गणी म्हणजे त्यांच्याकडून तिकीट घेतलं जातं. हे काय प्रकार आहे? म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केल्या पाहिजेत माँसाहेब जिजाऊंच्या येथील ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशोभीकरण विकास होणं काळाची गरज आहे. तुमची काय भूमिका असणार? मी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील समन्वयकांना इथं सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी झाल्यानंतर राज्याची बैठक बोलवणार आहे, हाक देणार आहे आणि इथं बैठक घेऊन महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभा करणार आहे की ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे. माँसाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धेस्थानाचं जर विकास होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो मोठं आंदोलन उभा करणार आहे. बुलढाणा जिल्ह्याला माँ जिजाऊ नगर करावं अशी मागणी आहे, तुमची काय भूमिका? 100% जसं उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, तसं राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचं नाव या बुलढाणा जिल्ह्याला देणं काळाची गरज आहे. सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची विनंती आणि मागणी पण आहे आणि तत्काळ राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. सत्तेतले असलेल्या आमदार खासदारांना लक्ष द्यावं नाही का? 100% या बुलढाणा जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी हे खासदार आमदारांनी इथं माँसाहेब जिजाऊंच्या विकास आराखड्या संदर्भात किंवा ह्या ज्या
डेव्हलपमेंटसाठी यांनी ह्याचा पाठपुरावा करणं काळाची गरज आहे. यांनी नाही केला तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहे. निष्क्रिय ठरले का सगळे आमदार खासदार? हे बघा, मी राजकारण म्हणून बोलत नाही, मी कुणावर टीका करणार नाही, पण त्यांनी एक या बुलढाणा जिल्हा माँसाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे म्हणून छाती ठोकपणे पुढे येऊन जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं दिसत नाही. तुम्ही मागच्या वेळी समृद्धी महामार्गावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची मागणी केली होती, ती पूर्ण होताना दिसली नाही. बघा, मी राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं. त्यांनी तात्काळ आदेश केला होता MD अनिल गायकवाड यांना, MSRDCचे MD, आणि त्यांनी 2 वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी 2 वेळा भेटलेलो आहे. त्यांनी अजून कुठली, मला स्वतः सांगितलं होतं आपण स्वतः जाव, त्यांनी खाली पत्र पाठवलं, त्याचं इस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही. जर पुढच्या 12 जानेवारीपर्यंत जर बालशिवबा आणि माँसाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. ज्या पद्धतीनं वेरूळला 10 दिवस महोत्सव होतो त्या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा झाला पाहिजे अशी जिजाऊ भक्तांची मागणी आहे. अहो 100% 12 दिवस, अहो वर्षभर इथं महोत्सव चालला तर कमी. या माँसाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा घडवला आणि या महाराष्ट्रावरती माँसाहेब जिजाऊंचे उपकार आहेत. माँसाहेब जिजाऊंमुळं आज या महाराष्ट्राची ओळख आहे आणि इथं वर्षभर महोत्सव चालला पाहिजे. अशा उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता फक्त त्यांच्या स्वार्थासाठी का उपयोग करतात. माझी सर्वच पक्षातील पक्षप्रमुखाला विनंती, तुम्ही इथं या, पहा आणि मग तुम्हाला सांगतो इथं काय विकास होणं काळाची गरज आहे.